नमस्कार. तर आज आपण मेथीची भाजी करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य तर मी हे 2 जोडी मेथी आहे, अगदी छान आहे, कवळी कवळी. तर त्याला लागणारे साहित्य हे कच्चे शेंगदाणे अर्धे वाटे आहे. ही डाळ भिजवून टाकली, ती 10-15 मिनिटं भिजू दिली डाळ. ह्याला स्वच्छ धुवून घेतलंय. मीठ आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची. आता काय करायचं, ह्याला त्याचे देठ काढून घ्यायचे हे मिरचीचे. आणि शेंगदाणे आणि मिरची एकत्र लसूण वाटायचा, मोठडच वाटायचं, म्हणजे छान लागते भाजी. आता ही भाजीला धुवून घ्यायचं. छान अशी कवळी कवळी आहे भाजी. फवारा ती मारलेला राहते त्यामुळे. आणि अशा चाळणीतच काढायचं, कारण आपलं पाणी सगळं गळतंय भाजीचं. कढईत ठेवली, आपली भाजी धुवून घेतली. तेल टाकायचं. तर मी कांदा जिऱ्याची काय टाकत नाही, अशी छान लागते भाजी. फक्त ही मोठ्याला वाटून घेतले शेंगदाण्याचे कुठे, पण हिरवी मिरची हिरवीच आहे, शेंगा हिरव्याच आहे. तर ही हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याची वाटलेली टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. छान लागते अशी भाजी. शेंगदाणे मी मोठा ठेवलो, जास्त बारीक करायची नाही. छान असं तेलात हे पीठ आपला परतू द्यायचं. तसा पुन्हा भाजीला कांदा टमाटर जिरे चांगले वाटतात. कोणती भाजी अशी छान लागते. 2 मिनिटं असंच एकदम छान खरपूस होऊ द्यायचं. आता छान असं खरपूस आपलं तळी मिरची शेंगदाणे त्यात अशी डाळ टाकून घ्यायची. तिला पण असं छान मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक शेंगला डाळीच्या लागल्या पाहिजे मिरचीची. छान तसं मस्त मिक्स झालंय. डाळ पण छान लागते अशी खायला. आता मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून हलवायचं एकदा सगळं परतून घ्यायचं. छान नाशी पण डाळ छान लागते खायला. आता आपण भाजी टाकून घ्यायची. भरपूर दिसते पण एकदम पुन्हा कमी होती भाजी. आता डाळ मी भिजवून घेतली. ही कवळी भाजी आहे, लगेच अशी शिजते. दमाने परतून घ्यायचं छान असं. पाणी ते टाकायचं ना, असंच वापरू द्यायचं. बघा कमी व्हायला लागले आपल्याकडे.
तर 2 मिनिटं चाट झाकून अशीच ठेवायची. अशीच 5 मिनिटं ठेवली होती. बघू आपली भाजी कशी दिसताना कढईच्या बाहेर दिसत होती. मस्त झाली. पाण्याची काय टाकलं नाही. छान सगळं पाणी आटलं. आता गॅस बंद करून घ्यायचा. आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली. तर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. मेथीची अगदी साधी सोपी केली. मस्त लागते अशी भाकरीवर खायला, चपातीवर, भाकरीवर.